बऱ्याच ठिकाणी बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे असं म्हटलं जातं, पण आम्ही ह्याला बाजरीच्या खारोड्याच म्हणतो. कच्च्या देखील खाऊ शकतात, तळून देखील खाऊ शकतात आणि ह्यासोबत जर कांदा, शेंगदाणे आणि कैरी असेल तर वाह, क्या बात है. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 1 किलोच्या प्रमाणात बाजरीच्या खारोड्या बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे 1 किलो बाजरी स्वच्छ करून चाळून आता आपण 4 ते 5 पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. ह्यामुळे यातला कचरा, घाण जे काही असेल ते सगळं निघून जाईल. आता याला पाणी घालून 10 तास आपण भिजवून घेणार आहोत. आता कंप्लीट 10 तासानंतर ही बाजरी मी एका चाळणीमध्ये उपसून घेतलेली आहे. याला 15 ते 20 मिनिट असंच चाळणीवर आपल्याला निथळत ठेवायचं आहे, ज्यामुळे ह्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल. त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये ही बाजरी जसं आपण मटकीला मूड आणण्यासाठी बांधून ठेवतो तसंच याची पोटली बांधून याला देखील 12 तास आपण असंच पोटली करून बांधून ठेवणार आहोत आणि याला मूड आणून घेणार आहोत. ह्यामुळे बाजरी 3 ते 4 दिवस भिजू घालण्याची अजिबात गरज नाही आणि असे मूड आणल्यामुळे ह्या खारोड्या खायला छान होतात, पचायला हलक्या होतात आणि याच्यावरची जे सालपट असतात ते निघून जायला आपल्याला मदत होते. आता मी याला रात्रभर असं ठेवलेलं आहे. असं उलटं करायचं, याच्यावर एक पातेलं किंवा मोठं टोपलं घ्यायचं आणि त्याने हे झाकून ठेवायचं आणि याला उबदार जागी ठेवायचं. उबदार जागी ठेवल्यामुळे याला मोड यायला मदत होते. आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या भांड्याने बाजरी घेतली होती त्याच भांड्याने 3 पट पाणी घेणार आहोत. आपल्याला जर पाणी जास्त वाटलं तर ते नंतर आपण काढून ठेवूया, पण सध्या आपण यासाठी ज्या भांड्याने बाजरी घेतली त्या भांड्याने तिप्पट पाणी घेऊन उकळण्यासाठी ठेवणार आहोत. आता जोपर्यंत पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण आता बाजरीला किती मोड आलेत ते बघून घेऊया. तर याची गाठ सोडून बघूया आणि मोड कसे आलेत ते पाहूया. आता बऱ्याच ठिकाणी याला जात्यावर भरडलं जातं किंवा गिरणीवरून भरडून आणलं जातं. याला भरडणं असं म्हटलं जातं. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर जवळून मी तुम्हाला दाखवते, छान असे मोड आलेले आहेत. याला आता मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये अगदी पल्स मोडवर ऑन ऑफ करत हलकंसं फिरवून घेणार आहोत, कारण आपल्याला ही बाजरी याचं पीठ न करता आपल्याला रवाळ हवी आहे. तर आता याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपण फिरवून घेणार आहोत. खूप बारीक अजिबात करायचं नाही आहे, जाडही ठेवायचं नाही. बारीक केलं तर चांगल्या होणार नाही, जाड केलं तर कचकच लागतील. तर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, रवाळ स्टाईल केलेला आहे. चाळणीमधून चाळून घेणार आहोत म्हणजे पीठ आहे ते खाली निघून जाईल. आणि ही स्टेप केल्यानंतर देखील आपण अजून एक स्टेप करणार आहोत. त्यामुळे काय होईल, ह्यामधला जो कचरा आहे, जे बाजरीचे सालपट असतात तर ते पाण्यावर आल्हाद तरंगतील. तर तुम्हाला हे खूप जाड वाटलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही अजून एकदा फिरवून घेऊ शकता. तर ह्याच पद्धतीने मी हे सगळं व्यवस्थित एका भांड्यात काढून घेतलं आहे. नंतर आपण याला चाळून घेतलं आहे आणि ह्याचं जे सालपट असतं ते देखील चाळल्यामुळे निघून गेलेलं आहे. आता मी याला परातीमध्ये टाकून चाळून घेतलेलं आहे. बारीक पीठ होतं ते आपण इथे वापरणार नाही आहेत आणि रवाळ जी बाजरी आहे मिक्सरमध्ये दळलेली त्याचाच वापर करणार आहोत. आता ह्यामध्ये मी पाणी घालून घेते आहे आणि जोपर्यंत आपल्या पाण्याला छान असं आधण येत नाही तोपर्यंत ही जी बाजरी आहे पाण्यामध्ये अशीच ठेवायची. आता ह्यातला जे सालपट आहे ते पाण्यावर तरंगतात तोपर्यंत आपण इथे लसूण, जिरं याचं वाटण करून घेणार आहोत. तर मी इथे 2 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, 1 मोठा चमचा जिरं घेतलं, याला बारीक करून घेतलेलं आहे. आता पाण्याला छान अशी उकळी आली, यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ थोडंसं कमी घालायचं वाळवण्याच्या पदार्थामध्ये. आणि मी ह्यामध्ये लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण होतं ते देखील ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी लाल तिखटाचा वापर करते आहे, म्हणजे लाल मिरची पावडर. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता आणि याला मस्त अशी उकळी आणायची. तर इथे मी काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आपलं नॉर्मल तिखट देखील वापरू शकता. आता याला मस्त अशी उकळी आली आहे. आता यामध्ये पांढरे कच्चे तीळ घालून घेतलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता जे याचे सालपट आहेत ते पाण्यावर तरंगलेले आहेत
ज्या भांड्याने आपण पाणी घेतलं होतं त्याच भांड्याने मी अर्धं भांडं पाणी काढून घेतलं आहे, म्हणजे 2.5 भांडं पाणी वापरलेलं आहे. आता पाण्यामध्ये भिजत घातलेली जी बाजरी होती ती आपण थोडी थोडी करून यामध्ये ॲड करतो आहे. तुम्ही कोरडं देखील घालू शकता, पण कोरडं जर घातलं तर एक तर कचरा वर येणार नाही आणि याच्या गुठळ्या होतील, आणि ओलं जर घातलं तर तुम्हाला थोडंसं मऊसर झाल्यामुळे याच्यामध्ये टाकायला आणि हाटायला सोपं होतं. आता ह्याच पद्धतीने मी सगळी बाजरी कढईमध्ये टाकून घेतली आहे. गॅसची फ्लेम आपण हाय केली आहे आणि याला चमच्याच्या साहाय्याने आपण छान असं हाटून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं हे मिक्स होतं आहे. यामध्ये कुठंही गुठळ्या वगैरे काहीही झालेल्या नाही आहेत. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. यामध्ये जर गुठळ्या झाल्या तर ते गुठळ्या फोडता फोडता आपला खूप वेळ जातो आणि बऱ्याचदा त्या गुठळ्या चिकट होऊन फुटत देखील नाही. त्यामुळे तुम्ही कोरडं पीठ न घालता ते पाण्यामध्ये भिजवून घाला. ह्यामुळे आपल्याला सोपं जाईल आणि नवशिके देखील अगदी सहज बनवू शकतील. पहिल्याच प्रयत्नामध्ये ह्या बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे तुम्ही अगदी परफेक्ट असे बनवू शकता. आता हे सतत असं ढवळत राहायचं आहे आणि 5 मिनिट झाकण ठेवायचं, परत ढवळायचं, असं आपण कंटिन्युअस करणार आहोत. आता मी हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि याला उकळी यायला देखील सुरुवात झाली आहे. आता याच्यावर झाकण ठेवलं होतं मी, झाकण काढून याला परत एकदा छान असं मिक्स करून घेते आहे. याला चकाकी यायला सुरुवात झाली किंवा वरती साई यायला सुरुवात झाली तर समजून घ्यायचं आपलं हे बाजरीचं पीठ परफेक्ट असं शिजून तयार झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही बाजरीच्या खारोड्या अशा पद्धतीने करता की भिजवून करता, कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच ठिकाणी भिजवून बाजरीच्या पापड्या देखील बनवल्या जातात. आता यावर झाकण ठेवलं आहे, 5 मिनिट झालेले आहेत. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं. छान मस्त अशी उकळी आली आहे, मस्त याला वाफ आलेली आहे. पण हे कच्चं राहता कामा नये. कच्चं जर राहिलं तर याचा चुरा होऊ शकतो. त्यामुळे हे परफेक्ट असं शिजणं खूप जास्त आवश्यक आहे. आता याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं हाटून घ्यायचं आहे आणि सगळं एकत्र करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने बाजरीला मोड आणून ह्या खारोड्या खूप छान होतात. खायला तर अगदी भन्नाट लागतात. आता परत एक 5 मिनिटभर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि वाफ काढून घेणार आहोत. आता मिश्रण छान असं आपलं शिजून तयार झालेलं आहे. हे आता जरी तुम्हाला पातळ वाटत असेल तरी थंड जसं जसं होईल तसं तसं याला घट्टपणा यायला सुरुवात होते. त्यामुळे खूप असं घट्ट करण्याची अजिबात गरज नाही. आता बाजूच्या गॅसवर तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी दिसत असेल ज्याची आपल्याला अजिबात गरज पडलेली नाही आहे. त्यामुळे ज्या भांड्याने बाजरी घेतली आहे त्याच्या 2.5 पट पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे, कारण आपण बाजरी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. तुम्ही जर कोरडी बाजरी यामध्ये घातली तर तुम्हाला बरोबर तिप्पट पाणी लागेल. आता मिश्रण मस्तपैकी शिजून तयार झालेलं आहे. याला आता थंड करून घ्यायचं आणि नंतर याच्या खारोड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सी झाली आहे. वास अगदी मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आणि याला चव देखील खूप मस्त आली आहे. मुलांना हे असं शिजलेलं देखील खायला खूप आवडतं. यावर जिरं, मोहरी आणि सुक्या लाल मिरचीची फोडणी घातली तर खायला अगदी अप्रतिम लागतं. आता फॅनखाली मी साधारणपणे अर्धा पाऊण तास याला असं ठेवलं. यामुळे याला घट्टसरपणा तर आलाच, प्लस हे लवकर थंड झालं आहे. आता उन्हामध्ये मी एक प्लास्टिक पेपर टाकून घेतला आहे आणि एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. पाण्याचा हात लावायचा आणि थोडंसं हे पीठ घ्यायचं आणि छोटे छोटे ह्या पद्धतीने सांडगे बनवून घ्यायचे आहेत. तर किंवा खारोड्या बनवून घ्यायच्या आहेत. याला बऱ्याच ठिकाणी सांडगे देखील म्हटलं जातं. तर सगळ्या मी एकाच आकारात छोट्या छोट्या अशा खारोड्या बनवून घेतलेल्या आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही घरात एकट्या असाल, मदतीला कोणी नसेल तरी देखील ह्या पद्धतीने तुम्ही ह्या खारोड्या बनवून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर सध्या आपल्या वाळवण सिरीजमध्ये साबुदाणा पापड, त्यानंतर उपवासाचे सांडगे, बाजरीच्या खारोड्या हे आपण बघत आहोत. अजून अशाच वाळवण स्पेशल नवनवीन रेसिपी मी घेऊन येणारच आहे. ह्याच पद्धतीने सगळे सांडगे बनवून घेतलेले आहेत. 2 दिवस याला उन्हात सुकवून घेतलं आहे. वाटीमध्ये ह्या तळलेल्या खारोड्या आहेत आणि ह्या बाउलमध्ये आहेत. ह्या नॉर्मल आपल्या साध्या आहेत. 1 किलोमध्ये माझ्या एवढ्या खारोड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर ह्यासोबत मस्तपैकी फोडलेला कांदा
आणि शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि ह्या ताव मारण्यासाठी तयार आहेत. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खूप 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 धन्यवाद.